नमस्कार, आपण पाहता शेगाव लाईव्ह. पौरजिरा येथील भ्रष्टाचार प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते सुरेश चिम यांच्या आमरण उपोषणाला यश मिळाले आहे. राजमाता जिजाऊ यांच्या जयंती व युवा दिनाच्या निमित्ताने पौरजिरा येथे सामाजिक कार्यकर्ते सुरेश चिम यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणाला अवघ्या एका दिवसात 537 गावकऱ्यांचा उत्कृष्ट पाठिंबा मिळाल्याने हे आंदोलन चांगलेच जोरात उचलून धरले गेले. ग्रामपंचायतीतील 67 लाख रुपयाचा कथित भ्रष्टाचार प्रकरणात सक्त वसुली व्हावी या मागणीसाठी हे उपोषण सुरू करण्यात आले होते. दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी पंचायत समितीच्या BDO साहेबांच्या मध्यस्थीने उपोषणाची सांगता करण्यात आली. शिष्टमंडळाने 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत सक्त वसुली केली जाईल असे लेखी आश्वासन दिल्याने गावकऱ्यांची उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र 15 फेब्रुवारीपर्यंत सक्त वसुली न झाल्यास पुढील टप्प्यातील उपोषण शेगाव येथील BDO कार्यालयासमोर करण्यात येईल अशी विनंती वजा मागणी सुरेश चिम यांनी प्रशासनाकडे केली आहे. या उपोषणाला माजी आमदार दिलीप कुमार सानंदा तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना उभाटा यांचा जाहीर पाठिंबा मिळाला. उपोषण यशस्वी झाल्याबद्दल संपूर्ण गावकऱ्यांनी सुरेश चिम यांचे अभिनंदन केले असून प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. ही होती पौरजिरा येथील मोठी बातमी. अशा स्थानिक सत्य आणि जनतेच्या प्रश्नावरच्या बातमीसाठी शेगाव लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र. मी हा जो अहवाल दिलेला BDO साहेबांनी याच्यामध्ये बऱ्याच ग्रामस्थांचा असा गैरसमज होऊ शकतो की बा हे प्रकरण मॅनेज झालं, काही झालं. तो जो युवा आहे तो आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या गावकऱ्यांचा प्रश्न घेऊन उपोषणाला बसला आहे. त्याच्यावर पण शिंतोडे भविष्यात उडले नाही पाहिजे. तरी मी सर्व गावकऱ्यांना विनंती करतो की बा सर्वांची जर सहमती असेल तर यांना आपण उपोषण स्थगित करायला लावू. आपली जे अहवाल आहे ही आपली प्राथमिक लढाई यशस्वी झालेली आहे. मला असं वाटतं की आता पुढे जायला काही हरकत नाही. सर्वांची जर सहमती असेल तर आपण त्याला उपोषण सोडायला लावू. कारण की तो हा निर्णय एकट्याचा नाही आहे. कारण की त्याच्यावर पण शितोडे उडले पाहिजे आणि आपल्या गावकऱ्यांचा पण प्रश्न मिटला पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी आपण साध्य करता भविष्यात करणं आहे. तर सर्वांची अनुमती असेल तर आपण त्याला उपोषण पाठीमागे घ्यायला लावू. ज्यांची सहमती आहे त्यांनी हातवर करा नाही का. म्हणजे माझं तर व्यक्तिगत मत आहे त्यांना उपोषण पाठीमागे घ्या नाही का. गजानन महाराज की जय. फोटो घ्या ना सर, घ्या ना सर समोर पहा.